नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये पोलिसांनी नेमकं काय काम केलं हे आपण तेजस्वी सातपुते यांच्याकडून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ व्हायरल होऊ नये यासाठी पोलिसांनी खूप साऱ्या लिंक डिलीट केलेल्या आहेत। याचबरोबर अकाउंट सुद्धा काही जणांचे कायमस्वरूपी बंद केल्याचंही सातपुते यांनी सांगितलं आहे। त्यांनी नेमकं याबद्दल काय म्हटलं आहे ते आपण थोडंसं सविस्तर जाणून घेऊ। आपली ही जी SITची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स ह्या डिलीट करून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेला आहे। पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे।